नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, वपू काळे सरांच्या तप्तपदी या कथासंग्रहातील दिशा ही कथा आपण पाहत आहोत. या कथेचा आधीचा भाग आपण कालच्या भागात पाहिला. आता आपण या पुढील उर्वरित भाग आज पाहणार आहोत. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. चंदा नेहमीप्रमाणे ओपीडीत कामाचा दिवस असल्यामुळे ओपीडीत आली खरी, पण आज तिचं स्वतःचं मन थाऱ्यावर नव्हतं. वीणा चक्रदेवची दिलखुलास वृत्ती आणि तिने हसत हसत सांगितलेल्या नाट्यप्रयोगाची हकीकत तिच्या मनातून जात नव्हती. तिने ती कथा तशी फारशी रंगून सांगितली नव्हती, पण तो एमर्जन्सीचा क्षण, पर्याय शोधण्यासाठी व उरलेला अवसर, त्या काळात येणारं टेन्शन, हे सायकेट्रिकच्या भूमिकेतून जाणं काही अवघड नव्हतं. आत्महत्या करणारी माणसं अनेकदा अशाच एखाद्या क्षणी टोकाचा निर्णय घेतात. तो क्षण कोणत्याही निमित्ताने हुकला तर काही माणसं वाचतातही. त्याप्रमाणे ज्या क्षणी सगळ्या प्रयोगांचं यशापयश एका मामूली गोष्टीवर अवलंबून होतं, स्पर्धेचा प्रयोग होता, त्या संस्थेच्या ट्रॉफीचा सवाल होता, त्या क्षणी आईने असं का वागावं? वीणाने ते सगळं हसत हसत सांगितलं, कारण तिला पर्याय सापडला होता. तो यशस्वी ठरला होता. त्या क्षणी अपयश आलं असतं तर? त्याशिवाय आणखी एक बाब आहेच. संकट आणि दुःख अंतरावर गेली की त्याची मेडल्स होतात. जो त्या हकीकती ऐकतो त्याच्या नजरेतही तुम्हीच होतात म्हणून निभावून गेलात, अशा कौतुकाच्या आरत्या असतात. त्या मेडल्सना मग प्रत्येक निवेदनाने पॉलिश चढतं. निवेदनातून वेदना वर्ज्य होते. तर ही आईची वृत्ती लपत नाही. प्रत्येकाची शेपटी हातात हवी हे तिचं आवडतं धोरण. हे असं का? ते अशी का? वीणा मावशी पुन्हा भेटायला हवी. त्या विचाराबरोबर चंदाने ऑपरेटरकडे वीणाचा नंबर मागितला. हॅलो, मी चंदा बोलते. चंदा? कोण? भले, मावशी जिला तुम्ही चक्क पळवणार आहात तिची ओळखही विसरलात. माय गुडनेस, तू होय? तुझ्या फोनची मी इतक्या झटपट अपेक्षाच केली नव्हती. बोल, फोन कसा केलास? मला तुम्हाला भेटायचं आहे. नुसते भेटू नकोस, दुबईला येतेस का? आधी इथं तर भेटा. दुबई लांब आहे. 3 तासात दुबई. मुंबईत मला गाठताना 2 तास लागतील. नकार देण्याचा मस्त प्रकार आहे हा. तसं नाही ग, तू आत्ता ये आणि भेट. मालीची परवानगी घे आणि ये. ती माझ्यावर भडकली असेल. कशासाठी? मी काल नेमक्या नको त्या गोष्टी सांगितल्या ना. पण केव्हा तरी मला ते तिला सांगायचंच होतं आणि त्या प्रसंगातील आपली कटुता संपल्यावर अशा गोष्टी ऐकवण्यात मजा येते. आपण शांत असतो आणि ऐकणारा उफाळत राहतो. पण सांगताना आपणच हसत असतो म्हणून त्या व्यक्तीला काहीच करता येत नाही. तिचं डोकं दुखत होतं. नंतर मीटिंगला गेली नाही, झोपून राहिली. दुबईत फार स्ट्रिक्ट आहे सगळं. इथं चालतं. तू नुसती उभी आहेस. ती पोळी मला वाढ आणि जा. माझ्या चेहऱ्याकडे पाहत उभी राहू नकोस. तो मुळीच बघण्यासारखा नाही. चंदा बाबांच्या समोर बसली होती. एकही अक्षर न बोलता ती फक्त त्यांच्याकडे बघत होती. त्यांनी तिसरा पेग संपवला. अर्धा ते पाऊण तास एकमेकांशी अक्षरही नाही बोलता गेला होता. चंदा, तू जाऊन झोप. तुम्ही माझी काळजी करू नका. मी फक्त तुझीच काळजी करतो आणि नुसती काळजी करतो असं नाही. बाबांनी वाक्य पूर्ण केलं नाही. बोला ना. मी या घरात इतकी वर्ष राहिलो ते केवळ तुझ्यासाठी. तुझं लग्न झालं की मी मोकळा झालो. काय करणार आहात मग? ठरवलेलं काहीच नाही, पण वर्षाजवळ राहणार नाही इतकं नक्की. मी आता माझी काळजी करावी इतकी लहान तर नाही ना. तुम्ही काही वेगळं ठरवलं असेल तर अगदी उद्यापासून तसं वागायला लागा.
वेगळं म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? बाबांनी कमलीच्या आश्चर्याने पण तितक्या शांतपणे विचारलं. निराळी जागा घेणार आहात का? ठरवलं नाही अजून, पण केव्हाही मिळू शकेन. मग घेऊन टाका की. का? म्युनिसिपल क्वार्टर्समध्ये राहायचं म्हणजे कायम आईच्या नावावर. तिला त्याचाही रुबाब वाटत असेल नाही वाटतोच. तू खूप लहान होतीस तेव्हा तिने मला ते बोलून दाखवलं होतं. तुम्ही त्याच वेळेला स्वाभिमानाने. बेटा, स्वाभिमानालाही कधीकधी ऐपतीचा आधार लागतो. त्याशिवाय. पण बाबा. तिला मध्येच थांबवत बाबा म्हणाले. इतक्यातच तू म्हणालीस मी आता लहान नाही. उत्तम आणि उच्च पदवी ही सुद्धा ऐपतच आहे, नुसता स्वाभिमान आहे. पण कोणतीच पात्रता नाही. ती माणसं जास्तीत जास्त मग्रूर असतात. चंदा अवाक झाली. बाबांवर तिचं प्रेम निर्विवाद होतं. कदाचित आईपेक्षा झुकतं माप बापाकडेच होतं. तरीही अगदी आयुष्याचा आढावा घ्यावा इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याची वेळ कधी आली नव्हती. एखादी व्यक्ती जाता जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेल्या एखादा कमेंट करते तेव्हा त्याचं फक्त नवल वाटतं. पण केव्हा तरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडून बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. पृष्ठभागावरून नुसतंच वाहून गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरून ठेवलेलं किती हे बोअरवेल खाल्ल्याशिवाय कळत नाही. वर्ष संपलं की आपण नवीन कॅलेंडर आणतो. काही वाणसामानाबरोबर फुकट येतात. कधीकधी कॅलेंडरसाठी आपण अनावश्यक वस्तूही घेतो. प्रत्येक महिन्याला वेगळं चित्र आलेलं, कधी जाहीरपणे लावता येणारं किंवा लावता न येणारं. भारी कॅलेंडरही आपण पळवलेलं असतं. कितीही आकर्षक म्हटलं तरी त्याचं नाविन्य किती काळ. नाविन्या इतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणाऱ्या रिकामटेकड्यांना कॅलेंडरवर कोणतंही चित्र चालतं. व्यक्तिमत्व घडवणाऱ्या माणसांच्या बाबतीत तारखांचे चौकोन जास्तीत जास्त सचित्र असतात. प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर. तो पट जेव्हा जेव्हा उलगडतो तेव्हा समोरच्या माणसाला जाणवतं की प्रत्येक श्वासाचा दाम मोजून श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणूस एकच आहे. बुद्धी, मन आणि शरीराचं दान करून ह्या माणसाने कॅलेंडरचा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे. चंदाने शांतपणे विचारलं. आता ऐपत आहे ना? तुझ्यात गुंतलो होतो म्हणालो ना. आय वॉन्टेड टू प्रोटेक्ट यू. संरक्षण माझं? कुणापासून? अत्यंत खेदाने बाबा म्हणाले. निंदा नालस्तीत मला रस नाही. पण आता तू खरंच मोठी झालीस आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र मूल्यमापन करू शकतेस. त्याशिवाय त्याच शास्त्राची पदवीधर आहेस म्हणून सांगतो. आपल्या ह्या 3च माणसांच्या संसारात तुझं रक्षण मी आणखी कुणापासून करणार? माझं रक्षण म्हणजे काय ह्याचाच अर्थ मला अजून उमजलेला नाही. ती माझं काय करणार होती? नुसता रागराग करणंही पुरेसं असतं. तिचा तो पर्सनली पॅटर्न आहे. आपण दुर्लक्ष करायची शक्ती वाढवायची. बाबा अस्वस्थ होऊन हात पाठीशी घेऊन खोलीत फेऱ्या मारू लागले. 3 पेग पोटात जाऊनही ते शांत होते. 3-4 फेऱ्या झाल्यावर न राहून त्यांनी आणखी एक पेग तयार केला. चंदाकडे स्थिर नजरेनं पाहत ते म्हणाले. माणसाच्या अंतर्मनात विचार जन्माला येतो. मनात त्या विचाराचा एकदा उगम झाला की तो पृष्ठभागावर येतो. मग तो वाणीतून प्रकट होतो किंवा कृतीतून व्यक्त होतो. वाणी किंवा कृतीचा परामर्श घेता येतो. तिथं काही प्रमाणात हिशोब संपतो. पण अप्रकट विषयांची एक अफाट शक्ती असते. त्यातूनही काही लहरी निर्माण होत असतात. मेटाफिजिक्सच्या काही तत्वांप्रमाणे ते त्याला ऑरा म्हणतात. मी त्याचा फार मोठ्या आध्यात्मिक पातळीवरून अभ्यास केलेला नाही. तरीही एका निश्चित शास्त्र म्हणून त्याचा काही विचार मानले जातात. त्या ज्या काही मॅग्नेटिक लहरी आहेत त्यांचा नक्की वातावरणावर परिणाम होत असतो. मनातल्या मनात सतत कावलेली, दुसऱ्या व्यक्तीला कायम पदार्थ मानणारी व्यक्ती वर्षानुवर्ष वास्तूत वावरत असेल
तर मग त्याचा काही परिणाम होत नसेल का? वेगळ्याच रूपात प्रकट होणाऱ्या बाबांकडे ती बघत राहिली. सगळं सांगितल्यावर राहावे ना म्हणून बाबा म्हणाले, गेल्या काही वर्षात तुम्ही मायलेकी कधी आनंदाने फिरायला गेलात? नाही. दाराशी गाडी असून? नाही गेलो. आणि कधी गेलोच तर ती मला पुढे बसायला लावते. का कुणास ठाऊक? शी हेट्स यू. चंदा चमकली. अर्थात तो मत्सर मुलीचा नाही, सौंदर्याचा आहे. तू 5-6 वर्षांची होतीस तोपर्यंत ती तुला घेऊन अभिमानाने मिरवत असे. तू मोठी व्हायला लागलीस तेव्हा तुमच्यातलं अंतर वाढलं गेलं. ट्राय टू रिकलेक्ट अँड करेक्ट मी इफ आय एम रॉंग. चंदा गप्प राहिली, बोलूच शकली नाही. आपला अंदाज अनुभवावर उभा असल्याचा आनंद होऊन बाबा म्हणाले, तुमच्या दोघींची प्रोफेशन एकच आहे, पण त्या विषयावर तुमच्या कधी मनमोकळ्या गप्पा तरी होतात का? नाही, कधीच नाही. तुम्ही दोघी ह्याच हॉस्पिटलमध्ये काम करता, पण एकमेकीत कधी इथल्या प्रॉब्लेम्सबद्दल चर्चा करता? बाबा, सगळं करणारी मीच आहे आणि इतरांना काही अक्कला नाहीत. असं समजणाऱ्या माणसांना प्रॉब्लेमच नसतात. तिला काही प्रॉब्लेम नसतील, पण इतरांना काही प्रश्न पडत नाहीत असं थोडंच आहे. ते प्रश्न सोडवायची आईची पेटंट पद्धत आहे. कुणीही कोणताही प्रश्न विचारायला आलं की तिचं उत्तर ठरलेलं असतं, आय विल थिंक ओव्हर इट. एकदा ती मला गमतीनं म्हणाली, यू आर नॉट थिंकिंग ओव्हर, यू आर ओव्हर थिंकिंग. तुझ्या मते ते असं का करते? स्वतःचा मोठेपणा त्याशिवाय सिद्ध करता येत नाही ना. स्टाफला अंधारात ठेवून आपला वचक बसवायचा. माणसं खेपा घालून वैतागतात आणि तिचा आठा पडलेला चेहरा बघायचं टाळतात. सौंदर्य हातातील गोष्ट नाही. किमान चेहरा तरी प्रसन्न असावा ना. तो कायम असा. आणि दुसरं म्हणजे कुणाला विश्वासात घ्यायचं नाही. जाता येता नियमांवर बोट ठेवायचं. मेडिसिन सर्जरी खालोखाल तिने सर्व्हिस रूल्सचा म्हणजे MSRचा अभ्यास MS पेक्षा जास्त केलाय. त्यामुळे जाता येता मेमो देण्याची भाषा असते. तिचा वास्तविक सर्जरीतला हात इतका चांगला आहे, जबरदस्त स्किल आहे. मग ती तेच काम का करीत नाही? तिथं अडवणूक करता येत नाही. शेपट्या हातात ठेवायची ती बाब नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असूनही तिने युक्त्याप्रयुक्ता करून स्वतःचा वॉर ठेवला आहे. हे सगळं जाऊ दे. तुम्ही बोर व्हाल. मला फक्त एकच सांगा, गेल्या महिन्यात तुम्ही 5 वेळा अर्धा जेवणावरून उठलात आणि आजही? जेवण म्हणजे निव्वळ उदरभरण समजत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्या धारणेवर माझी श्रद्धा आहे. म्हणूनच जेवणाऱ्या माणसाचा कुणी अपमान केला तर मी तो अन्न ब्रह्माचा अपमान मानतो. असलं अन्न अंगी लागेल का? चंदा खूप गंभीर झाली. ती काही बोलणार तोच वर्षा आत आली. दोघांकडे विशिष्ट नजरेने पाहत ती म्हणाली, एवढ्या जिव्हाळ्याच्या गप्पा कसल्या चालल्या आहेत? अशाच इकडच्या तिकडच्या. माझाच विषय चालला असेल, दुसरं काय. मला सगळ्या गोष्टींचा वास येतो. वास घेत बसण्यापेक्षा इथं बस. काही नको, चालू दे तुमचं. इतकं सांगून वर्षा नुसतीच निघून गेली असं नाही, तर जाताना खोलीचा दरवाजा बंद करून गेली. ते पाहिल्यावर जो प्रश्न विचारण्याचं चंदा टाळणार होती तो प्रश्न तिने उतावळपणे विचारला, बाबा, तुम्ही आईशी लग्न कसं केलं? पुरुष नक्की सौंदर्याचा विचार प्रथम करतो. तुम्ही तेव्हा आईत काय पाहिलं? मी तुझ्या आईला विकला गेलो. म्हणजे? तुझ्या आईने मला जवळजवळ मरता मरता वाचवलं आहे. सरप्रायझिंग. इट इज अ फॅक्ट. ते मी नाकारीत नाही, पण हे मी केलं हे तिने जाता येता ऐकवलं असतं. त्याचा तिला आता कदाचित पश्चाताप होत असेल. कुणी सांगावं? वाचवलं म्हणजे काय केलं? तिने माझं अपेंडिसाइजचं ऑपरेशन केलं. अपेंडिक्स वगैरेला आता कुणी फार घाबरत नाही. माझी गोष्ट वेगळी होती. ते नुसतं अपेंडिक्स नव्हतं. तू डॉक्टर आहेस तेव्हा तुला ते फटाफट समजेल. मी पाठांतर केल्याप्रमाणे काय झालं होतं ते सांगतो. मला तेव्हा हाय फीवर, टॅकिकॉर्डिया, रिचस अपेंडिक्स
पेरिटोनायटिस आणि त्यामुळे टॅक्सिमिया सेप्टिसिमिया अशी काहीशी अवस्था होती. आता ह्या सगळ्याचा क्रम उलटसुलट झाला असेल सांगताना. मग खरंच चॅलेंज होता. त्यातून तिने वाचवलं, सहवास घडला. मी पूर्णतः कृतज्ञ भावाने नम्र अबोल झालेलो. लॉच्या टर्म्स भरीत होतो. कॉलेजमध्ये प्रिय होतो. पोरी माझ्यासाठी मरत होत्या. तरीही मला मरता मरता वाचवणाऱ्या वर्षाला मी होकार दिला. ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी असतानाही. चंदा चक्रावून बघत राहिली. काय झालं? तुम्ही आईपेक्षा लहान आहात हे मला माहीत नव्हतं. बाबा नुसतं मंद हसले. तुमच्या ऑपरेशनचं म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाचं कौतुक आईने कसं केलं नाही माझ्याजवळ हे मला नवल वाटतंय. सुरुवातीला ती ज्याला त्याला सांगायची, पण माझा परिचय करून दिल्यावर जेव्हा बघणाऱ्याच्या नजरेत इतका हँडसम माणसाची बायको कशी हे दिसायला लागलं तेव्हा सरळ कमी झालं. माझं शिक्षण चालू होतं. मी हॉस्टेलवर राहत होतो. मुलगी माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे समजल्यावर माझ्या घरचे सगळे नाराज झाले. हॉस्पिटलमध्ये क्वार्टर्स मिळाले होते म्हणून सासरी राहण्याचा प्रश्नच नव्हता. मी पदवीधर होईपर्यंत वर्षाजवळ राहायला आलो नाही, कारण तिला त्याचा कमीपणा वाटतो हे मला समजलं होतं. म्हणजे तिच्या स्वभावाचा तुम्हाला तेव्हा साधारण अंदाज आला होता. मला तेव्हा त्यात काही गैर वाटलं नाही. तारुण्याची नशा होती. आपलं रक्त सळसळत असतं तेव्हा तो एक चैतन्याचा साक्षात्कार असतो. सगळं चांगलंच वाटतं आणि त्यातही तिने आपला प्राण वाचवला आहे ह्या ऑब्लिगेशनचा जबर पगडा होता. तरीही सुंदर मुली मागे असतं ना. चंदा दगडाला शेंदूर फासून एकदा गाभाऱ्यात त्याची स्थापना झाली की ते भक्तिस्थान होतं. भक्ती नेहमी सुंदर असते. स्वभावाचा थोडा अंदाज आला तेव्हा ठरवलं, नुसतं BA LLB वर थांबायचं नाही. PhD करायची 16 वर्ष लागली. तुमच्या आत्तापर्यंतचे सगळे कष्ट मी पाहिले आहेत आणि अजूनही तुम्ही स्वस्थ बसलेला मला आठवत नाही. संवाद तुटल्यावर माणूस काय करेल? 2 रुळांसारखा आमचा प्रवास चाललाय आणि पॅरल लाईन्स नेव्हर मीट हे तुला माहीतच आहे. स्वतःच्या संसाराची ही अशी अवस्था झाल्यावर मी खास करून मॅट्रिमोनियल कोर्सेसमध्ये प्रावीण्य मिळवण्याचं ठरवलं. आणि चंदा, एक गोष्ट आज अभिमानाने सांगावीशी वाटते, ती ही की आजवर मी जितक्या केसेस हाताळल्या त्यात घटस्फोट मिळवून दिलेल्या जोडप्यांपेक्षा त्यांना पुन्हा नांदायला प्रवृत्त केलेली जोडपी जास्त आहेत. माझ्याकडे ऑफिसात आणि इथं घरीही वेळी अवेळी माणसं धावत येतात ते त्यांचे संसार तुटू नयेत म्हणून. बोलता बोलता बापांचा गळा दाटून आला आणि एकाएकी ते हुंदके देऊन रडायला लागले. हा आवेग डिप्रेशनपायी, ॲक्सायटीमुळे की स्वतःच्या संसारातल्या फ्रस्ट्रेशनपायी ह्याचा चंदाला उमज पडेना. पण अश्रूमागचं कारण काहीही असो, तिथं प्रथम सांत्वन हवं असतं हे नक्की. तिने बाबांना जवळ घेतलं. ड्रिंक्सपायी ते घडू शकतं. शांत व्हा. स्वतःला सावरत बाबा म्हणाले, आय एम परफेक्टली नॉर्मल. स्वतःचं हे यश आजपर्यंत कुणाला सांगायला मिळालं नाही इतकंच. तुमचं आणि आईचं का जमलं नाही ते मला आता थोडं कळायला लागले. इतके दिवस काही माहीत नव्हतं तेच बरं होतं असं वाटायला लागलं की नाही? नाही बाबा, ती अवस्था सर्वात वाईट. एखादी व्यक्ती अशी का वागते हे शोधण्यात, अन्वय लावण्यात खूप एनर्जी वाया जाते, वेळ जातो. स्वतःचा तो पराभव पचवता येत नाही. जगात कितीही प्रकारचे आनंद असले तरी त्यातला सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला करेक्ट ओळखलं ह्यात असावा. त्यात अहंकाराची तृप्ती असते म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ. तुमचा संसार कसा चालतोय ते मी बघत नव्हते का? फक्त काही उत्तरं अभ्यासापलाड असतात. कोणती? स्वभाव समजतो, तरीही काही घटना घडल्याच कशा ह्याची उत्तरं मिळत नाहीत. आज तुमची सर्वात मोठी व्यथा मला समजली. बाबांनी नुसतं पाहिलं. तुम्ही जास्तीत जास्त संसार घटस्फोटाच्या कड्यावरून मागे आणलेत, पण स्वतःचा संसार मात्र. तू म्हणालीस ना पर्सनॅलिटी पॅटर्न असतो म्हणून.
तुझी आई अडवणूक करून आनंद मिळवते, तर मी सोडवणुकीत चैतन्य शोधणारा झालो. कसे झालात? तुझ्या आईनेच ट्रेनिंग दिलं समज. मला नाही समजलं. बाई कुरूप असूनही तिला पदवीच्या जोरावर अधिकार मिळाले तर कशी वागू शकते हे मी रोज अनुभवत होतो. तिचा वरचष्मा मी प्रारंभी मानला. उपकाराची भावना होतीच. तिने विचारलं, मान्य. पण ह्याचा अर्थ माझ्या भविष्यकाळासकट तिने मला विकत घेतलं असा होऊ शकत नाही. वर्षाच्या चालण्या बोलण्यात वागण्यात फार कशाला निव्वळ तिच्या अस्तित्वाने सुद्धा ती कायम दर्शवत राहिली की ती आहे म्हणून मी आहे. तुझा जन्म होईपर्यंत तिचं वागणं त्या मानाने सौम्य होतं. कारण तिला अपत्याची गरज होती ती पूर्ण झाली. नशिबाने तू देखणी झालीस. तो तिचा मोठा विजय होता. पोरीनं बापाचं रूप घेतलं हे छान झालं, हेही ती म्हणायची. मी जर मीडियाकर राहिलो असतो तर आमच्यात अंतर पडलं नसतं. तिच्या अहंमन्य स्वभावाकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती कमवण्यासाठी मी LLM झालो आणि PhDचं वेड घेतलं. व्यवसायात लोकप्रिय झालो. मी पैसा किती जोडला आहे ह्याला महत्त्व नाही. मी दुमगणारे संसार जास्त जोडले, परिवार वाढला, व्याप वाढला आणि यशाच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर तुझ्या आईचा जळफळाट वाढला. ती दिसायला इतकी टाकाऊ नव्हती, पण वृत्तीप्रमाणे माणसाचा फीचर्स पण बदलतात. तिला कधीही कौतुक वाटलं नाही तुमचं? कसं वाटेल? मी तिच्या हातून सुटत चाललो होतो ही तिला भीती. त्यात ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे ह्याची कायम दहशत. आपल्या अर्ध्या वचनात राहणारी कर्तृत्ववान माणसंच कौतुकाला पात्र ठरतात. नाहीतर तुझा तिचा व्यवसाय एकच असून तुमच्यातला संवाद कमी का होत असावा? सतत हात जोडून आणि ओठ मिटून समोर उभं राहणाऱ्यांनाच ती जवळ करते, तेही जिव्हाळ्याचे नव्हे, त्यांचा वापर करण्याचा असतो म्हणून. पुन्हा खोलीचा दरवाजा उघडून वर्षा आत आली. एका रात्रीत माझा विषय संपणार नाही. थोडं उद्यासाठी ठेवलं तर तुमची उद्याची संध्याकाळ पण चांगली जाईल. बघा विचार करून. चंदाला आता ते सहन करणं अशक्य झालं. ती काही बोलणार तोच बाबा म्हणाले, उद्याच्या एका दिवसात तू आता आम्हाला भरपूर विषय देशील. आम्हाला उद्याची चिंता नाही. वर्षा दार आपटून निघून गेली. चंदा म्हणाली, आपण तिच्याबद्दलच बोलत होतो हा योगायोग. पण शी इज पॅरानॉइड. मला तेही माहीत आहे. अनेक संसार ह्या राक्षसाने कड्याच्या टोकापर्यंत आणून उभे केले आहेत. मी स्वतःही अनेक वर्ष त्याचे फटके खातोय तुझ्या आईकडून. एका प्रसंगी तर तू मला वाचवलं आहेस. मी? कमलीच्या आश्चर्याने चंदाने विचारलं. बाबा सांगू लागले, ज्या काही मोजक्याच व्यक्तींना घटस्फोट घेणं आणि त्यांना तेच सांगणं आवश्यक वाटलं अशा काही व्यक्तींपैकी सविता जोगदेव. तिचा नवरा पराकोटीचा पॅरानॉटिक. घरात सतत कचकच चालायची. त्याला बायकोची प्राप्ती हवी होती, पण तिचा विकास नको होता. स्वतः जोगदेव कमालीचा टॅलेंटेड, लोकप्रिय, चॅलेंजेस स्वीकारणारा. तरी तसा टॅलेंटेड माणसं तर फार उपद्रवी होऊ शकतात. बुद्धी हे एक प्रचंड शस्त्र आहे. मी तर अशस्त्रच म्हणतो. आणि ते स्वयंचलित असतं, हा मोठा धोका. बुद्धीला विशाल मनाचं मैदान लाभावं तर आयुष्य एखाद्या खेळासारखं रंगवता येतं. तेच मन जर कुरुक्षेत्रासारखं झालं तर मग किती अक्षोहिणी जीव बर्बाद होतील हे मोजायचं नाही. आणि चंदा, हत्या ही हत्याच असते. ती एका मानवी मनाची केली काय किंवा असंख्याची काय, सारखंच. वृत्ती ही शक्ती. भरडले किती जातात हे गौण. जोगदेव करायचे काय? मारहाण. मारहाण परवडली. सूक्ष्म छळाच्या वेदना अमर असतात. एकच उदाहरण सांगतो. एकदा हा जोगदेव ट्रिपला गेला, स्ट्रक पार्टीला. सगळे मित्र. 2 दिवसांनी परतला. घरी येता क्षणी त्याने प्रथम घरातील संतती नियमनाच्या साधनांची संख्या मोजून चेक केली. अंगावर शहारा येऊन चंदा म्हणाली, हॉरिबल. त्या दिवशी दुपारी ती मला भेटायला आपल्या घरी आली. तिने मला हे सगळं सांगितलं.
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ती बेदम रडली. मी तर समजूत घालून घालून थकलो. इतकंच नव्हे तर तू सुद्धा गोंधळून गेली होतीस. मी तेव्हा होते तिथं. तू तो प्रसंग विसरला असशील. शक्य आहे. मी त्या दिवसापासून संपूर्ण बदललो. तुझ्या आईने टाकलेल्या फासातून वाचलो. चंदाचा चेहरा न्याहाळत बाबा म्हणाले. माझ्याकडे एक बाई आली आहे हे लिफ्टमननं सिक्युरिटी ऑफिसरला म्हणजे सिक्युरिटी गार्डला सांगितलं. त्यांना फक्त विड्यापीत बसण्यासाठीच पगार मिळतो असं मी समजत होतो. पण निदान ह्या हॉस्पिटलमधल्या गार्डना आणखी एक काम होतं. त्याने ही वार्ता तुझ्या आईला सांगितली. तिने लिफ्टमनतर्फे आपल्या ह्या फ्लॅटला बाहेरून कडी घातली. मला रेड हँड पकडायचं होतं म्हणून. तुम्हाला कसं कळलं? पैशाने माणसं विकत घेतायत नाही का? ज्या लिफ्टमनने बाहेरून कडी लावली त्यानेच मला सावध केलं. ह्यात काय ते समज. सविताने लग्न केलं? नाही. भेटते? प्रयत्न करते. मी टाळतो. का? तो मार्ग अत्यंत सोपा आहे म्हणून. विचार जुळेपर्यंत पर्वताचा चढ चालू लागतो. विचारांचा प्रवास शिखरापाशी संपला तर कोणत्याही दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल उताराकडेच नेणार. शिखर जवळ दिसायला लागलं तेव्हाच प्रवास थांबवला. त्या दिवशी नंतर काय झालं? दाराचा आवाज न करता तुझी आई आत आली. तू आणि मी सविताची समजूत घालत होतो. काहीच न सापडल्याने तुझी आई वैतागली. तू नेहमीप्रमाणे खेळायला शेजारी गेली असशील किंवा मी तुला कुठेतरी पिटाळले असेल ही तिची अपेक्षा. तरी ती तुला एक वाक्य बोललीच. चंदा बेटा, अशा प्रसंगी घरात राहायचं नाही हे तुला कधी कळणार? माय गुडनेस. त्या रात्री मी प्रथम पेग घेतला. ठरल्याप्रमाणे वीणा भेटली. वर्षाचा विषय निघणं अपरिहार्य होतं. वीणाशी बोलताना चंदासमोर आई होती. वीणासमोर कुमार आणि चंदाची जोडी होती. किती भिन्न भिन्न हेतूंनी माणसं माणसांना भेटतात हे दोघींच्या गावी नव्हतं. माणसं माणसांना भेटतच नाही. वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात. सावल्या सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतुपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं. फार कशाला, सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. अनेक माणसांचं आत्महत्येमागचं कारण गूढ राहतं ते असं. वीणा सांगू लागली. माली आणि मी नुसत्या क्लासमेट्स नव्हतो तर रूममेटही होतो. त्यामुळे मी तिला अंतर्बाह्य जाणते. तुझी आजी बड्या वर्तुळात वावरणारी. तिला आपल्या मुलीची लाज वाटायला लागली. ऐशो आरामाची चटक लागली की पोटची मुलंही अडगळीसारखी वाटतात. तुझ्या आजीने फक्त स्वतःच्या मुलीला लांब ठेवलं, पण तेवढ्या एका घटनेने तुझी आई अवघ्या सुंदर आयुष्याची वैरण झाली. दॅट इज द ट्रॅजिक पार्ट ऑफ इट. तरीही तिने सगळं आयुष्य युटिलाइज केलं. बाह्य जगाशी तिने संपर्क तोडला. 24 तास पुस्तकात डोकं खुपसून बसायची. गोल्ड मेडलिस्ट आहे पण वृत्ती वाईट. अडवणूक करीत जगावर सूड उगवत ती जगतीये. सर्जिकल हा जबरदस्त आहे. तरीही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट घेतली. गुणी माणसांची अडवणूक करता येते ना? म्हणजे नक्की काय करते? डॉक्टर ठकार म्हणून एक गायनॉकॉलॉजिस्ट आहेत. ती प्रमोशनवर आली आहे. क्लिनिक जॉबमध्ये तिला विलक्षण रस आहे हे समजता क्षणी तिला फक्त मस्टर आणि फायली ह्यात गुंतवली. आईपेक्षा ठाकरकडे 1 डिग्री जास्त आहे तर पाटीवरच्या नावाखाली पदव्या लिहिण्याची गरज नाही. इथपासून आईने पिच्छा पुरवला. ठाकरने पाटी लावायची आणि आईने ती काढून टाकायची. हाच प्रकार 15 दिवस चालला होता. काय पोरकटपणा. ती ठाकर त्यात दिसायला चांगली, बोलायला लागवी. मुंबईतले तिचे पूर्वीचे पेशंट त्या ठाकरचा पत्ता काढत काढत येतात. ठाकरनेच ट्रीटमेंट द्यावी म्हणून. आई अशा पेशंट्सला परस्पर ठाकर इथं काम करीत नाही म्हणून पिटाळते. ठाकर गप्प बसते का? ती खूप सहनशील आहे, पण तिला जबरदस्त फ्रस्ट्रेशन आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती जिद्दीने MD झाली. कामाला वाघ आहे.
एक क्षण रिकामी बसत नाही. आनंदी टवटवीत वृत्तीची आहे. क्लिनिकल वर्क हे तिचं कर्तृत्वाचं क्षेत्र आहे. बिचारी MD म्हणून सर्व्हिसेसमध्ये आली. 20-20 तास काम करायची, पण रिटायर होताना मात्र क्लार्क म्हणून रिटायर होईल. शी शूड फाईट फॉर हर राईट्स. तिच्या ऑफिसातलं तिचं रायटिंग टेबल तिने कोणत्या भिंतीकडे तोंड करून ठेवलंय इथपासून आईचे निर्बंध आहेत. इतरांना 7-7 तास ड्युटी तर ठाकरला 8-8 तास. हॉस्पिटलचा लेबर स्टाफ स्वतःच्या घरकामासाठी वापरते आई. मर्जीतली डॉक्टर मंडळी जेमतेम 2-3 तास ड्युटी करून आराम करतात. हे चालतं? कोण बोलणार? शेपटे हातात ठेवायच्या हे मुख्य धोरण. अडवणूक हे तत्त्व. मावशी, हे काहीच नाही. डॉक्टर नारिंगे म्हणून एक डॉक्टर आहेत. उत्कृष्ट चित्रकार आहेत ते. रक्तदान मोहीम, दारूबंदी, एड्स असले सप्ताह असले की त्यांच्याकडून अप्रतिम पोस्टर्स, बॅनर्स बनवून घ्यायची. फक्त 3 तास ड्रॉइंग क्लासला जायला वेळ द्या, एवढीच सवलत हवी होती. आईच्या हातात असून तिने ती सवलत दिली नाही. तिने रिप्रेझेंटेशन केलं तर त्यांची थेट कांदिवलीला बदली केली. हे पुन्हा नियमांवर बोट ठेवून. वरची माणसं आपोआप गप्प बसतात. त्या ठाकरला तर सळो की पळून करू सोडते. तिला अधिकार असून टेलिफोन नाही. कोणत्या तरी एका वॉर्डाचं रिनोव्हेशन चालू होतं. 6 महिने काम चालेल. तिथं फोन पडून आहे, पण तो ठाकरला मिळणार नाही. तुम्ही कंटाळला असाल तरी एक किस्सा सांगते. अशाच एका वॉर्डमधला फोन बंद पडला होता. त्या आईला समजलं. तिने त्या ठाकरला माझ्यासमोर सुनावलं. ठाकरने शांतपणे विचारलं, स्वतःच्या वॉर्डमधला फोन बंद आहे हे प्रथम वॉर्ड सिस्टरने सांगितलं पाहिजे, तेही टेलिफोन ऑपरेटरला. बॉम्बे टेलिफोनची माणसं आठवड्यातून एकदा चेकिंगसाठी येतात, तेव्हा ऑपरेटरने त्यांना सांगायला हवं. आणि तरीही काम झालं नाही तर ठाकरबाईंकडे तक्रार द्यायला हवी. आई त्या डॉक्टर ठाकरांना म्हणाली, जो फोन 2 महिने बंद होता तो मी 1 मिनिटात सुरू केला. तुमचं लक्ष कुठं असतं? ती ठाकरबाई मूळची सुसंस्कृत म्हणून गप्प बसली. ती निघून गेल्यावर मी आईला विचारलं, आगीचे बंब काही गावभर आग लागली आहे का? अशा चौकशा करीत भटकत नाहीत. 25 वर्ष अहोरात्र हिक्टॅस्टमी, सीझर्स करीत आयुष्य वेचीत घालवलेल्या MD डॉक्टरने असली कामं करायची का? वीणा नुसती हसली. चंदा न राहून म्हणाली, दिस इज नथिंग. हैदराबादला गायनॅक कॉन्फरन्स होती. आमच्या आईने ठाकरचा अर्ज दाबून ठेवला आणि ज्या बाईला इंटरेस्ट नव्हतं आणि जी महिन्यानंतर कॉर्पोरेशन सोडून जाणार होती तिला मुक्कामी पाठवलं. काय म्हणावं या वृत्तीला? म्हणूनच दुबईला चल. खरं म्हणताय का? सिरियसली सांगते. गुणांची, ज्ञानाची, विद्वत्तेची गळचेपी करणारा हा देश. ज्यांना स्वतःची शक्ती योग्य मार्गासाठी वापरायची आहे त्याने योग्य क्षेत्र निवडायलाच हवं. उत्तम बियाणं आणि सुपीक जमीन ह्यांचाच संयोग व्हायला हवा. तू हो म्हण. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. त्यानंतर 2 ते 3 महिने चंदाची बेदम धावपळ चाललेली. 2-3 वेळा वीणाचा दुबईहून फोन आला. तुझा उत्कर्षही तुझ्या आईला बघवणार नाही असं तिचं मत होतं. चंदाने बाबांना विचारलं, असं होईल तेही आईकडून? बाबा म्हणाले, नवऱ्याचा सक्सेस जर बायकोला खुपतो तर तीच बाई आई झाल्यावर काय फरक पडणार? मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का? वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते. चंदा अजून दोलायमान अवस्थेत होती. बाबा म्हणाले, मला कधीकधी तिची कीव येते. बुद्धी असूनही माणूस कसा एकटा पडतो? त्यांचं चालतं बोलतं प्रतीक ह्या घरात आहे. तिच्या आईने केवळ ह्या एका कुरूप मुलीचा कंटाळा केला. पण ही पोरगी यावत सगळ्या सौंदर्याची वैरीण झाली. चंदाच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहत बाबा म्हणाले, सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्वरशी शब्द आहे. भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडीवाला दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो.
कष्ट हे सौंदर्य, बुद्धी हे सौंदर्याचंच रूप, नम्रता म्हणजे देखणेपण. कोणतंही काम भक्तीने करणं हे सौंदर्य, आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवणं ही कुरूपता. तू दुबईला जा, माझी काळजी करू नकोस. चंदाच्या डोळ्यातून पाण्याची धार ओघळू लागली. तिला जवळ घेत बाबांनी विचारलं, माझा विचार करतेस का? समजायला लागल्यापासून तुमचे विचार सतत करीत आले. मी तेच करीत इथं दिवस काढले. भारावून जात चंदा बाबांना बिलगत म्हणाली, तुमच्या सौंदर्याच्या व्याख्येत मला एक नवा विचार जाणवला. जो प्रथम दुसऱ्यांचा विचार अगोदर करतो ती व्यक्ती म्हणजे सुंदर व्यक्ती. जा, माझा विचार करू नकोस, यशस्वी हो. त्या रात्री वर्षा कमालीची तडकली होती. तिने जेवताना विषय काढला तो पेटंट वाक्याने. कुणाकुणाची काय काय कारस्थानं चालतात याचा मला अचूक वास येतो. बाबा चेष्टेने म्हणाले, चंदा, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला मलाही वास येतोय, आणि तो वास साधासुद्धा नाही. इम्पॉर्टंट आहे, पण मंद आहे. माझं नाक अजून तयार झालेलं नाही, पण चंदा घाईघाईने म्हणाली, तो परफ्यूम माइल्डच आहे. वीणा मावशीने मला जाताना दिलाय. वर्षा आटा घालत म्हणाली, आणखीन काय काय दिलंय तेही सांगून टाक. काही नाही. कशाला लपवतेस? मला पासपोर्ट, व्हिसा आणि स्पॉन्सरशिप लेटर, पगार सगळं समजलंय. जा, खुशाल जा. तुझा उत्कर्ष मला नाहीतरी बघवणार नाही असं म्हणतात. चंदा उफळून म्हणाली, ह्याचा अर्थ आपला ऑपरेटर लाईन टॅप करतो. तुला जोडून देतो किंवा स्वतः ऐकून तुला कळवत असला पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही माणसं हाताशी धरावीच लागतात. त्याशिवाय त्यांच्या शेपट्या हातात धरता येत नाहीत असंच ना? शेपट्यांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांची मनं जिंकलीत तर ती माणसं शेपट्यांसकट तुझ्या स्वाधीन होतील आनंदाने. ह्याच हॉस्पिटलमध्ये सगळीकडे विश्वासाचं वातावरण निर्माण केलंस तर स्टाफ तुला डोक्यावर घेईल. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी असते हे साधं तत्त्व ओळखलंस तर वॉर्डावॉर्डातून तुझ्या तसबिरी लागतील. तुझ्याकडून मला धडे घ्यायची गरज नाही. चंदा ठासून म्हणाली, मला ही हौस नाही, पण तुला आज ऐकावंच लागेल. तुझा हा रुबाब तुझ्या स्वतःच्या पायावर उभा नाही, एवढंच लक्षात ठेव. ती ताकद खुर्चीच्या 4 पायांची आहे. ते पाय फार वर्ष पुरणार नाहीत. तुझी तर रिव्हॉल्विंग चेअर आहे. नावडत्या माणसाकडे तुला चटकन पाठ फिरवता येते, पण केव्हा तरी ही खुर्ची आपोआप फिरणार आहे हे लक्षात ठेव. आई, माणसांना जिंकणं सगळ्यात सोपं. हसतमुख चेहरा बस, बाकी काही नाही लागत. चंदा, यू आर ट्राईंग माय पेशन्स. मी गप्पच बसणार आहे. फक्त एकच लक्षात ठेव. आई, बैल, कुत्री ह्यांच्या शेपट्या त्या मानाने निरुपद्रवी असतात, पण मगरीच्या शेपटीतच अफाट ताकद असते. त्या शेपटीच्या वाटेला जाऊ नकोस. मी कुणाबद्दल बोलते हे तू ओळखलं असशीलच. तेही स्पष्ट बोल की. तुला वास नाही आला का? माझ्या वासांचं मी बघून घेईल. तुला स्पष्ट बोलायला काय जातंय? जिची एक जास्तीची डिग्री तुला सलत होती. पण चंदाचं वाक्य संपायच्या आत ताट सरकवून वर्षा आत उठून गेली. त्यानंतरच्या 8-10 दिवसात वर्षाने नवऱ्याला आणि त्याहीपेक्षा चंदाला सळो-किपळो करून सोडलं. 3च माणसांच्या संसारातील 2 माणसं हातातून निसटून चालली होती. नवऱ्याबरोबर पती-पत्नीचं नातं वर्षाने बाहेरून कडी लावून त्याला पकडण्याचा सापळा रचल्यापासून नवऱ्याने संपवलं होतं. नवऱ्याचं मग नक्की काहीतरी असणार ह्या भ्रामक कल्पनेनं ती पछाडली होती. काहीतरी असणार, आणि तेही घटस्फोट घेऊ नये, पुनर्विवाह न करणाऱ्या सविताबरोबरच. हा ठाम ग्रह होता. पकडता येत नव्हतं. स्वतःच्या जास्तीच्या वयाची दहशत होती. चंदाला तर आता पंख फुटलेले होते. आकाश अमर्याद असलं तरीही उड्डाणाला कुणीतरी दिशा द्यावीच लागते. दुर्दैवाने वीणा भेटली. चंदा हा म्हणता भाळली असेल का? नाही. ह्याचा अर्थ तीही सुटकेचा क्षण शोधित असावी. चंदा एअरपोर्टवर निघाली तेव्हा सेमिनारचं निमित्त सांगून वर्षा गाडी घेऊन निघून गेली हे फारसं अनपेक्षित नव्हतं.
बाबांच्या एका आशिलाची प्रीमियम 118 दाराशी हजर होती. एअरपोर्ट थोडक्या अंतरावर राहिलं तेव्हा चंदा म्हणाली, बाबा, आय डोंट मीन टू ॲडवाईज यू. काळजी वाटते म्हणून सांगू? बोल. ड्रिंक्स कमी करा. आता तूही नाहीस, रिकाम पण. विचारवंत माणसाची खरी नशा विचारात आणि संवाद हा एकमेव उपाय. कुणाशी? फ्रिक्वेन्सी जुळेल त्याच्याशी. व्यसनाने कधी कुणी शांत झालाय का? आपण एकाच घरात राहून सतत एकमेकांचा विचार करीत होतो. नुसते विचार हे वांज असतात. उच्चाराशिवाय विचारांना आकार येत नाही. उच्चारांना नंतर कृतीचं सातत्य हवं, म्हणजे ते सगुण होतात. संवादप्रिय माणसाला एकच संजीवनी, ती म्हणजे संवादच. आता ह्याच्यावर कुणी तरी शोधायला हवं. सविताकडे अधूनमधून जात राहा. त्यांना का टाळता? मागे तुला सांगितलं तेच कारण. मी स्वतःला त्या सगळ्या गोष्टींपासून कटाक्षाने लांब ठेवलंय. तरी तुझी आईचा प्रश्न अवघड आहे. निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्या स्वभावापायी आपण एकटे पडले आहोत हेही ते मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ते आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन करतात. वर्षाला मीही सोडणार नाही, पण आता सहनशक्ती कमी पडते. त्यासाठीच थोडी शक्ती कमवावी लागते. विरंगुळाचे क्षण मिळवावे लागतात. त्याहीपेक्षा विरंगुळा नेमका कोणता याचा मागोवा घ्यावा लागतो. तो काहींना माहीत असतो. तो ते अकारण नाकारतात. त्या नाकारण्याचा एक जास्तीचा संग्राम सुरू होतो. 2-2 आघाड्यांवर युद्ध सुरू होतं. नामस्मरणात न रमणारी माणसं जप आणि एकांताचा जास्त पाठपुरावा करतात. काही ड्रिंक्स घेतात. त्यापेक्षा जिथं थोडी शांती, क्षणिक शांती का होईना. क्षणिक असं का म्हणतेस? शांत होणं किंवा असणं हा मनाचा मूळचा धर्म नसेल तर कोणताही बाह्य उपाय क्षणिकच असतो. देवाची येद्वारी उभा क्षणभरी म्हटलंय ते कशासाठी? तो एक क्षण नको वाटणारं आयुष्य आणि नशिबाने सहवासात लादलेल्या माणसांना सांभाळण्याचं सामर्थ्य देतो. आईसारख्या माणसांना, अहंकारी, निष्क्रिय, मस्तरी, कावेबाज, हेकट, तापट माणसांना त्यांची दिशा सापडलेली असते. काहींना आपल्या चुका समजतात, पण नंतर त्या दिशाच त्या माणसांना सोडत नाहीत. आणि तुमच्यासारखे? बोल, आज सगळं बोल. वेळ थोडा राहिलाय. चंदा हुंदके आवरीत म्हणाली. दिशांचं आमंत्रण चुकवताय. एअरपोर्टपाशी गाडी थांबली. बाबा उतरले आणि बघतच राहिले. नजरेवर विश्वास बसेना. समोर पुष्पगुच्छासहित सविता उभी होती. तुम्ही? ती नुसती हसली. तुम्ही इथं कशा? सविता म्हणाली. ते चंदा सांगेल. चंदा, हा काय प्रकार आहे? डबडबल्या डोळ्यांनी चंदा म्हणाली. मी तुम्हाला आता मोकळं केलं आहे. मित्रांनो, वपू काळे सरांचा तप्तपदी या कथासंग्रहाचे वाचन आज पूर्ण झाले. उद्यापासून आपण अशाच एका सिद्धहस्त लेखणीतून प्रकट झालेल्या साहित्यकृतीचे वाचन करणार आहोत. तर अशा छान छान कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी लगेच पुस्तकांची दुनिया या आपल्या लाडक्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि याआधी आपला पाठिंबा, आपले आशीर्वाद जसे मिळाले तसे पुढेही मिळावेत हीच अपेक्षा. धन्यवाद.